नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। लाडकी बहीण योजनेच्या विषयावरून आमदार शशिकांत शिंदे आक्रमक, विधान परिषदेत उपस्थित केला सवाल, सरकारची केली कोंडी। लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नसतानाही अनेक नावे अधिकाऱ्यांनी अप्रूव्हल केली। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार आता यादीचे निकष लावून महिलांवर कारवाई करण्याची भाषा करत आहे। हे योग्य नाही। या प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करणार का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेत बुधवारी दुपारी 2:10 लाडकी बहीण योजनेचा विषय आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेतून राज्यभरातील असंख्य महिलांकडून राखी बांधून घेतली। त्यावेळी सर्वांना सरसकट लाभ मिळेल असं जाहीर केलं। GR काढला गेला, त्यामध्ये निकष आणि नियम ठरवले। काही आमदारांना समितीचे अध्यक्ष केले, मग तो निकष ठरवून जी नावे आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना त्यावेळी सांगितले नावे रद्द होणार नाहीत। निवडणूक झाल्यानंतर मात्र निकषाची फाईल काढण्यात आली, मग त्यावेळी असलेल्या अधिकाऱ्यांनी तो निकष बघितला नव्हता का? ती यादी अप्रूव्हल कशी केली गेली? सरकारच्या तिजोरीतले पैसे तुम्ही जर काढले असतील तर सरकार म्हणून तुम्ही दोषी आहात, त्या बहिणींचा काहीही दोष नाही। आता त्या बहिणींना तुम्ही धमकी देत आहात की कारवाई करू म्हणून। महिलांनी आपली नावे घाबरून काढली आहेत। माझे स्पष्ट म्हणणे आहे की अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? सरकार याबाबतची चौकशी करणार का? 2100 रुपये जाहीर केलेले आपण कधीपासून देणार आहात आणि अगोदरची भरपाई सरकार आणि अधिकाऱ्यांकडून घेणार आहात का, असा सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केला। सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं। त्यावेळेला सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे GR काढला, 100% GR काढला। 10 जुलै 10 जानेवारी पासून GR काढले, त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले। काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीचं। मग तो निकष ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर सरसकट दिलं। त्याला सांगितलं कोणाची नावं रद्द करू नका, आपल्याला निवडणूक जिंकायचं। माझा गंभीर आरोप आहे। आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली। माझा उलटा प्रश्न असा आहे, तुम्ही आता निकष काढता, जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या तुम्ही GR काढला होता, मग त्यावेळेचा ज्याचा मध्ये बंटी पाटलांनी सांगितलं, ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो GR तो निकष बघितला नव्हता का? मग ती यादी तुम्ही अप्रूव्ह केली, तुम्ही पैसे वाटले, सरकारच्या तिजोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल तर सरकार आणि तिथल्या अधिकारी दोषी आहेत। त्या बहिणीचा काय दोष आहे? त्यांनी जाहीर केल्यामुळे त्यांनी फॉर्म भरले आणि नंतर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता, जर तुमच्यावर आम्ही त्या ठिकाणी कारवाई करू। घाबरून काही महिला भगिनी गेल्या आणि सांगितलं आमचं याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा। माझा आरोप असा आहे, सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या लोकांनी टाकलेला दरोडा आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल, तो लाडक्या बहिणीची नाही, त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? ज्यांनी आधी त्या असलेल्या GR ला डावलून सुद्धा पात्र केली असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का? आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावं आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं, आम्ही पैसे वसूल करू। आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही। मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवताय का? अपात्र ठरवल्यांचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का? आणि तसं जर असेल तर 2100 रुपये तुम्ही जाहीर केले ते कधीपासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा काडीचा अभ्यास नाही। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुन्हा एकदा आरोप। विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा काडीचा अभ्यास नाही, हा मी पुणे येथे आरोप केला होता, तो आज कागदोपत्री साबित करीत आहे। निश्चितच त्यांना पाण्याबाबतीत काडीचा अभ्यास नाही या आरोपाचा पुनरुच्चार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला। फलटण येथे मंगळवारी रात्री 10:15 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना धोम बलकवडी धरणाच्या सर्वेक्षणाची माहिती
प्रकल्प उभारणीची माहिती आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी झालेली नियुक्ती याबाबतचे कागदोपत्री पुरावे पत्रकारांसमोर सादर केले। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याप्रमाणेच माझ्या वडिलांनी हिंदूराव नाईक निंबाळकर आणि मी स्वतः महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे, त्यामुळे महामंडळाची कार्यकक्षा मला चांगली माहिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कृष्णा खोऱ्याचे जनक आहे असे स्वतः सांगत आहेत, मात्र प्रत्यक्षात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1996 साली करण्यात आली असून 1997 साली त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। तत्पूर्वी धोम बलकवडी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मागे जाऊन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी धरण मार्गी लावले काय अशी शंका येते। अशा स्पष्ट शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका केली, ज्यांनी फलटणसाठी पाण्याची बाटली देखील आणली नाही। त्यांनी माझ्यावर पत्रकार परिषद घेऊन बोलणे हास्यास्पद आहे, असा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला। परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबाळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही, काडीचा अभ्यास नाही त्याचं कारण पुराव्यानिशी बोललो आणि मी थोड्या सगळ्या तुम्हाला चित्रपती सुद्धा थोड्या वेळात देतोय की काडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण काय, कारण त्याचं असं कारण आहे की रामराजे साहेब कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले, ते ही उपाध्यक्षाची तारीख त्यांची आहे 4 एप्रिल 1997 साली, ही त्यांची उपाध्यक्ष झाल्याची तारीख आहे। कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली 96 साली, एप्रिल महिन्यामध्ये 96 साली, त्याचाही GR या ठिकाणी उपस्थित आहे। नीरा देवगर धरणाला दोंबलकोडीची प्रशासकीय मान्यता 1995 साली झाली आणि 1988 साली दोंबलकोडीचा सर्वे आणि 94 साली दोंबलकोडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं। हे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिले की 1994 साली दोंबलकडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं, 95ला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे 97ला कृष्णा महामंडळाचे सदस्य झाले, 97ला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला 1 वर्ष आधी जाऊन 96ला महामंडळ स्थापन झालं, हे उपाध्यक्ष 97ला झाले आणि 94ला जाऊन त्यांनी दोंबलकोडीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात 1988 साली झाली होती। त्याची पत्र आपल्याकडे 1992ला जे 1992चं जे हे कृष्ण पत्र आहे आणि या पत्रामध्ये दोंबलकोडी धरण कसं व्हावं याचा प्रस्ताव शासनाकडे आला, हा त्याचा प्रस्ताव 1992 मध्ये आणि रामराजेंचा 92चा काही संबंध आहे का, पण तरी कायम सांगत आले की दोंबलकोडी धरण मी केलं, कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला, कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं, त्याच्याही आधी दोंबलकोडीची प्रस्ताव त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं, 92 साली त्याचा प्रस्ताव झाला। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, आमदार शशिकांत शिंदे। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक जो वक्तव्य करेल त्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। याबाबत काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सांगितलं होतं की सर्वांवर कारवाई करू, पण आजपर्यंत दुर्दैवाने छत्रपतींवर अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या एकावरही कारवाई झाली नाही। सरकार एकतर्फी भूमिका घेत असल्याचं यातून दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी बुधवारी सकाळी 10:30 वाजता केला। मुंबईत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मध्ये विधान भवनाच्या प्रांगणात आमदार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीची वक्तव्य करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर, कोरटकर, अबू आझमी यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। जोपर्यंत त्यांच्यावर कारवाईची भूमिका राज्य सरकार घेत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहात आंदोलनाची भूमिका घेऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष म्हणून करू, असा इशारा आमदार शिंदे यांनी राज्य सरकारला दिला। काही दिवसापूर्वी सांगितलं होतं सर्वांवर कारवाई करू, आज दुर्दैवाने अशा प्रकारची कारवाई करण्याचा कुठेही उल्लेख झालेला नाही। म्हणजे सरकार एकतर्फी अशा प्रकारचं वागतंय असं आम्हाला दिसतंय। आमचं म्हणणं आहे कोराटकर असतील, अबू आझमी असतील आणि त्याचबरोबर राहुल सोलापूरकर असतील
यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जो महाराष्ट्राच्या आमच्या छत्रपतीचा अपमान करेल त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. आणि मला वाटतं जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृहामध्ये आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करू, एवढंच आम्हाला इथं सांगायचं. पिंपरीतील खासगी साखर कारखान्याच्या जलप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोरेगावच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई करा, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पिंपरी येथे असलेल्या शिवनेरी शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्यामुळे जलप्रदूषण होत असून त्यावर नियमानुसार कारवाई न करणारे कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय सुतार यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरेगाव येथे बुधवारी सकाळी 11:30 वाजता पत्रकारांशी बोलताना सुतार यांनी याबाबतची माहिती दिली. राज्य सरकारचे 100 दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी पाटील मंगळवारी कोरेगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आपण त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. या निवेदनातील बाबी तपासल्या जातील आणि चौकशी केली जाईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली असल्याचे सुतार यांनी निदर्शनास आणून दिले. सुतार यांनी सांगितले की सदर साखर कारखान्याने दूषित पाणी लगतच्या ओढ्यामध्ये सोडले असल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांना बसला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका वारंवार घेतली आहे. मात्र खासगी साखर कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या मार्गाने राजकीय दबाव आणून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहे. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अभिजित नाईक यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून तक्रार मांडली होती. त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कार्यालयाकडून याविषयी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद जलदगतीने मिळाला नाही. त्यांनी कागदोपत्री फार्स करत केवळ कारखानदाराला कसे वाचता येईल याकडे पाहिले आहे. त्यांनी कार्यालयीन कामकाज करत असताना शेतकऱ्याने ग्रामस्थांवर अन्याय करत कारखानदाराला न्याय देण्याचे काम केले. उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने नाईक यांनी प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाहणी करावी, घटनास्थळाचा पंचनामा करावा अशी आग्रही मागणी केली होती. मात्र त्यांनी ती साफ नाकारली असून ते आपल्या कार्यालयातून सदर घटनास्थळी गेले देखील नाहीत. एकूणच नाईक यांच्या कामकाजाची पद्धत पाहता ते जनतेला अभिप्रेत असलेले काम करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी रास्त मागणी जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे केली असून सर्व परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता, शिवनेरी साखर कारखाना पिंपरी येथील प्रदूषणाच्या बाबतीत मी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले होते, तक्रारी केल्या होत्या. तेथील ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असतानाही प्रांताधिकारी हे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या वतीने मी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, निवेदन दिलेली आहे. परंतु प्रांताधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करून गळीत हंगाम हा पूर्णपणे यशस्वी करण्यास कारखान्याला प्रतिसाद व पाठबळ दिले आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात परत त्या कारखान्याचा त्रास, प्रदूषण हे होणारच आहे. त्या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना त्यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी मला याबाबत चौकशी करण्याचे स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे. तरी माझं एकच सांगणे आहे की साखर कारखान्या विरोधात प्रांताधिकारी यांनी ठोस भूमिका न घेतल्यास किंवा योग्य ती कारवाई न केल्यास मी यापुढे तीव्र आंदोलनाची भूमिका घेणार आहे.